नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट परीक्षा 3 आणि टेट परीक्षे 3 संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे. महत्त्वाचं म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रथम टप्प्यातील 10% राखीव पदांसंदर्भातला निर्णय आपल्याला या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भातलं हे निघालेलं आजचं अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आहे, ज्याची वाट खऱ्या अर्थानं 2022चे अभियोग्यताधारक पाहत होते. 2022च्या सर्व बंधू भगिनींना असं वाटत होतं की या सर्वच्या सर्व जागा 2022च्याच टेट परीक्षेतील जे उमेदवार आहेत त्यांनाच मिळाल्या पाहिजेत. पण या ठिकाणी शासनाने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा फायदा 100% टेट 3च्या कॅन्डिडेटला होणार आहे. कारण की या 10% जागा स्पष्ट या ठिकाणी दिलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो 10% जागा ज्या राखीव ठेवलेल्या होत्या त्या संदर्भातला हा निर्णय आपण या ठिकाणी पाहत आहे. यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे की 2022मधील पहा 5 नंबरचा मुद्दा. डायरेक्ट मी थेट तुम्हाला मुद्द्याकडे घेऊन जातो, जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा. सन 2022मधील गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे. आता सन 2025नुसार दिनांक 1/5/2026 पासून म्हणजे 1 मेला जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. 15 जून 2026 ही शेवटची तारीख आहे. तर 1/5/2026 पासून पवित्र पोर्टलवर नव्याने जाहिराती येत आहेत. सदर जाहिरातीसाठी टेट 2025 परीक्षा दिलेले उमेदवार पात्र आहेत. म्हणजे या टेट 3साठी कोणते उमेदवार होते? 2025चे उमेदवार पात्र होते. पहा आता पुढे दिले पहा, उपरोक्त 5 नंबरचा मुद्दा, शेवटचा मुद्दा समजून घ्या. उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकित 10% पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरता येणे शक्य नसल्याने, जे प्रतीक्षा करत होते, जे बऱ्याचदा त्यांनी मंत्रालयाच्या फेऱ्या मारलेल्या आहेत आणि आम्हाला या जागा मिळाल्याच पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते. अजूनही त्या संदर्भात आंदोलने होणार आहेत, त्यांचे प्रयत्न चालू राहतील. परंतु शासनाचा जो निर्णय आला आहे तो निर्णय तुमच्याशी मी या ठिकाणी शेअर करतो आहे. खऱ्या अर्थानं ते स्वतः प्रयत्न करतायत, त्यांचे प्रयत्नाला समजा यश मिळूही शकतं. पण जर ह्या जागा आता या शासनाच्या निर्णयानुसार, आजच्या परिपत्रकानुसार आपण जर पाहिलं तर या 10% जागा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की भरता येणे शक्य नसल्याने ती न भरण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात यावा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या ज्या 10% जागा होत्या, या 10% ज्या जागा आहेत, या 10% जागा आपण एकत्रित जर विचार केला तर या संपूर्ण जागा टेट 3ला येणार आहेत. आणि त्या संदर्भातल्या जी महत्त्वाची ज्या सूचना आहेत त्या सूचना देखील अशा पद्धतीने देण्यात आलेल्या होत्या. अशा पद्धतीने त्या जागा आता आपण जर पाहिलं तर 24-25च्या संच मान्यतेनुसार आपण जर विचार केला तर या संपूर्ण जागा या टेट 3ला येणार आहेत. त्या संदर्भातलं हे निघालेलं अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आहे आणि नक्कीच याचा फायदा टेट 3च्या उमेदवारांना डायरेक्ट होणार आहे. त्यामुळं जवळपास 2700 ते 3000 म्हणजे 2500 ते 3000च्या दरम्यान साधारणतः जागा असतील. म्हणजे साधारणतः 2500 प्लस जागा 100% या टेट 3मध्ये टेट 2च्या येणार आहेत. त्यामुळं या टेट 3च्या उमेदवारांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. 2500 प्लस उमेदवार नक्कीच टेट 3मधून सुद्धा या जागेंवरती लागतील. त्यांच्या कुटुंबाचा जो भाग आहे तो सुद्धा पूर्ण होईल. त्यामुळे सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.